माजी सरपंच देवेंद्र काजळे यांच्या नेतृत्वाखाली विकासाला गती समृद्ध पंचायत अभियानाच्या माध्यमातून कारसूळ गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत कारसूळकडून विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यात येत आहेत। माजी सरपंच देवेंद्र काजळे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली गावातील शिक्षण, स्वच्छता, आरोग्य व पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करण्यात येत असून गावाचा सर्वांगीण कायापालट होत आहे। गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे संपूर्ण सौंदर्यीकरण करण्यात आले असून शाळेच्या इमारतीला आकर्षक रंगरंगटीत शैक्षणिक संदेश देणारी भित्तिचित्रे व स्वच्छ परिसर तयार करण्यात आला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, सुरक्षित व प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे। यासोबतच समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावातील स्वच्छता मोहिमेला चालना देण्यात आली असून रस्ते, नाल्यांची साफसफाई, सार्वजनिक ठिकाणांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याच्या सुविधांमध्ये सुधारणा तसेच सार्वजनिक मालमत्तेचे जतन या बाबींवर विशेष लक्ष देण्यात येत आहे। माजी सरपंच देवेंद्र काजळे यांनी गावाचा विकास करताना शिक्षण, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा या बाबींना प्राधान्य दिले जात आहे। ग्रामस्थांच्या सहकार्याने कारसूळ गाव आदर्श गाव म्हणून विकसित करण्याचा संकल्प आहे असे मत व्यक्त केलंय। ग्रामस्थ, शिक्षक, पालक व युवकांनी या विकास कामांचे स्वागत करत ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले असून आगामी काळातही समृद्ध पंचायत अभियानांतर्गत आणखी विकास कामे राबविण्यात येणार असल्याचा विकास व्यक्त केलाय। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत निफाड तालुक्यातील कारसूळ या गावामध्ये। तर माजी सरपंच देवेंद्र काजळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा सर्वांगीण विकास तर झालेलाच आहे। त्याचबरोबर आपण बघू शकतो की जिल्हा परिषदेची शाळा देखील त्यांनी अतिशय उत्कृष्ट दर्जाची बनवलेली आहे आणि यांना ISO आणि युनेस्को तर्फे मानांकन देखील मिळालेले आहेत। तर नाशिक लोकशाही न्यूजने सर्वे केला असता आपल्याला गावाकडची माहिती तर मिळालेलीच आहे, पण पहिल्यांदा आपण असे वर्णन करतो आहे की आपल्या सोबत याच शाळेत शिकणारे विद्यार्थी त्यांची प्रतिक्रिया देत आहे। तर या शाळेचा सर्वांगीण विकास तर झालेलाच आहे। तर या शाळेमधले वैशिष्ट्य आपण विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया।